डहाणूतनं एक मोठी बातमी येते। ही बातमी पाहूया। डहाणूमध्ये बोट बुडाल्यामुळे चौघांचा मृत्यू झालाय। या बोटीमध्ये केएल पोंडा शाळेचे 40 विद्यार्थी होते। 25 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले, तर 11 बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध अजूनही सुरू आहे। पोलीस आणि अग्निशमन दल या सगळ्या मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करते। डहाणूतली ही मोठी अपघाताची बातमी। बोट बुडाल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला। या बोटीमध्ये 40 विद्यार्थी होते। केएल पोंडा शाळेचे हे विद्यार्थी होते। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांच्याकडून। हर्षद, सध्याची काय परिस्थिती आहे? जे बेपत्ता विद्यार्थी आहेत त्यांना शोधण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत? सुवर्ण, बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे। दमन कोस्टगार्ड, पालघर पोलीस आणि सर्व जी सरकारी यंत्रणा आहे ती मोठ्या प्रमाणात कामाला लागलेली आहे। अनेक बोटी अपघाताच्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। आतापर्यंत जवळपास 25 जण विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे। त्यांना जवळच्याच उपजिल्हा रुग्णालय जे आहे कॉटन हॉस्पिटल, त्यांचे उपचार सुरू आहेत। त्यापैकी दोघा विद्यार्थिनींची जी अवस्था आहे, त्याचप्रमाणे अजूनही जवळपास 10 ते 11 जण बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे। लवकरच हाती माहिती येईलच की आतमध्ये काय, कारण ही जी घटना आहे ती समुद्र किनाऱ्यापासून 2 नॉटिकल अंतरावर घडलेली आहे। केएल पोंडा हायस्कूलचे विद्यार्थी होते। एका खासगी बोटीतून हे लोक फिरायला गेले होते। आता अशी माहिती मिळते की आज सेल्फी काढण्याच्या याच्यामध्ये बॅलन्स जाऊन ही घटना घडल्याचं समजतं। मालक जो बोटीचा आहे त्यांनी बोट सोडून उडी मारून तो तिथून किनाऱ्यावर आल्याचंही समजतं। आणि एकंदरीतच ही घटना जी आहे या घटनेसाठी मोठ्या प्रमाणात इथे प्रशासन सज्ज आहे। बचाव कार्य सुरू आहे। सुवर्ण, हर्षद, बचाव कार्य तर सुरू आहे, पण निश्चित दृश्य जी आम्ही पाहतोय, गर्दी खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे। इथे जे पालक आलेले असतील मुलांचे, त्यांच्याकडनं काय माहिती मिळतेय आणि प्रकृती ज्या मुलांची अत्यवस्था आहे त्यांच्याबद्दल काय माहिती मिळतेय? ही जी घटना घडलेली आहे ती डहाणू बीच वरूनच हे बोटीने गेले होते। म्हणजे हा डहाणू बीच परिसर आहे, इथे अशी ही गर्दी असते। आणि केएल पोंडा ही मोठी शैक्षणिक संस्था आहे आणि ही डहाणू शहरात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी इथे झालेली आहे। पालक वर्गांचा आरडाओरडा सुरू आहे। पालकांमध्ये सुद्धा रोष आहे की नेमकं काय झालं त्यांना कळत नाहीये। त्यांची सुद्धा तीच मागणी आहे की लवकरात लवकर जे बेपत्ता झाले त्यांना बेपत्ता त्यांना शोधण्याचं काम सुरू करावं, असं त्यांची सुद्धा मागणी आहे। दोन अवस्था आहेत, त्यांची परिस्थिती चिंताजनक म्हणावी लागेल, परंतु त्यांच्यावर योग्य उपचार सुरू असल्याचं सुद्धा माहिती मिळते। सुवर्ण, हर्षद, या ज्या बोटीमध्ये हे 40 विद्यार्थी गेले होते त्या बोटीत इतक्या मोठ्या प्रमाणात मुलं मुली नेण्याची परवानगी होती का? कारण कधी कधी असंही होतं की 10 जण नेण्याची परवानगी असते आणि त्याच बोटीमध्ये पैशांच्या हव्यासापोटी 20 जण 25 जण सुद्धा नेले जातात आणि त्यामुळे सुद्धा असे अपघात घडत असतात। नक्की अशीच घटना घडलेली आहे, कारण ही खासगी बोट आहे, कुठलीही फेरीची बोट किंवा अशा प्रकार नाही। ही मुलं आता कशी गेली होती, ही बोट कुठून अवेलेबल झाली होती किंवा ह्या जाण्याचा जो नेमका उद्देश काय होता किंवा कशा पद्धतीने गेले होते, आता सगळी माहिती थोड्या मिळणारच आहे। परंतु ही जे खासगी बोटीमध्ये प्रवासी गेले होते हे मुळात जास्त असल्यामुळे ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जाते। हर्षद, ही पोंडा शाळेची पिकनिक जात होती की ही मुलं स्वतः पिकनिकला जात होती, त्या संदर्भात काय माहिती मिळते? जर शाळेकडनं ही पिकनिक जात होती तर शाळेनं या सगळ्या गोष्टींबाबत आधी खबरदारी घेतली नव्हती का? असं एक माहिती अशी होती की ही पोरं जी आहेत ती 11वी आणि 12वीची विद्यार्थी आहेत, मुलं मुली आहेत, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे आज शनिवार आहे, त्यामुळे शाळेची पिकनिक असं अधिकृत अजूनही माहिती समोर येत नाहीये। मात्र ही फ्रेंड सर्कल मधली मुलं असल्याचं प्रथमदर्शनी समजतं आणि ही मुलं त्यांच्या रिक्सवरच समुद्रात सफरीसाठी गेल्याचंही समजतंय। हर्षद, सध्याची काय परिस्थिती आहे? बचाव कार्य कशा पद्धतीनं सुरू आहे? बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। स्वतः सर्व जिल्हा प्रशासनापासून सगळे ज्या टीम सगळे रेस्क्यू टीम आहेत ते इथे दाखल आहेत आणि पालक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। आज काही बोटी गेलेल्या आहेत, इथे स्थानिक लोक सुद्धा आज गेलेले आहेत। आतापर्यंत जे
जे विद्यार्थी त्यात अडकले होते त्यांना बाहेर काढलेलं आहे. पण आता हे बेपत्ता आहेत ते अजून मिळू येत नाही असंही म्हटलं जातं. त्यामुळे आणखी काही वेळाने हे चित्र स्पष्ट होईल की नेमके जे बेपत्ता झाले ते त्यांची काय स्थिती आहे. हर्षद, तुम्ही मगाशी म्हणालात की बोटीचा जो मालक होता तो स्वतः बोट उलटल्यानंतर पोहून किनाऱ्यावर आला, त्याच्याबद्दलची काय काय माहिती मिळते? सध्या तो मालक कुठे आहे याचा शोध अजून तरी लागलेला नाही. परंतु अशी माहिती मिळते की तो मालक जी रेस्क्यू झालेली जी मुलं आहेत त्यांच्याकडून असं समजतं, त्यांच्या पालकांकडून असं समजतं की मालकाने जेव्हा बोट ही समुद्रात पलटी झाली त्यावेळेस त्या मालकाने तो चालक असावा असाही अंदाज आहे आणि त्यांनी ती उडी मारून तो तिथून निसटला, म्हणजे तो पोहून निघालाय असं समजलं जातं. त्याच्यानंतर ही घटना समजल्यानंतर हे रेस्क्यू काम आहे ते सुरू झालं. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही सगळी माहिती देऊयात या दुर्घटनेबाबतची. डहाणूमध्ये ही दुर्घटना घडली आहे. 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही बोट होती. KL पोंडा शाळेचे हे सगळे विद्यार्थी होते. 11वी 12वीचे हे विद्यार्थी असण्याची शक्यता आहे. यातल्या 25 जणांना सुखरूप वाचवण्यात आलंय, तर 11 विद्यार्थी अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध पोलीस आणि अग्निशमन दलाकडून घेतला जातोय. स्थानिक सुद्धा या मुलांच्या शोधासाठी समुद्रात उतरलेले आहेत. या सगळ्या मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ज्या 25 मुला-मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातल्या 2 मुली अत्यवस्थ असल्याचं सुद्धा कळतंय. ही सगळेजण या बोटीतनं जात असताना सेल्फीच्या नादात ही बोट उलटली असण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. ज्या वेळेला बोट उलटली त्यानंतर हा मालक तिथून समुद्रात उडी घेऊन पोहून किनाऱ्यावर आला आणि तो पळून गेला असण्याची शक्यता वर्तवली जाते. सध्या तरी या मालकाची माहिती मिळू शकलेली नाहीये. त्याचा शोध घेण्याचं काम सुद्धा पोलिसांकडून केलं जाते. ही तिथलीच दृश्य आपण पाहतोय. डहाणू समुद्र किनाऱ्यावरची ही दृश्य आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची, नातेवाईकांची इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. त्याशिवाय बघ्यांचीही गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आणि दुर्घटनेत जे मुलं समुद्रात बेपत्ता झालेत त्यांना शोधण्यासाठी स्थानिकांनी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. जिल्हा प्रशासन इथे सज्ज झालेलं आहे. मात्र सध्या तरी या मुलांचा अजूनही शोध लागलेला नाहीये. हर्षद, युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू आहे, मात्र कुठल्या कुठल्या यंत्रणा त्यासाठी राबवल्या जात आहेत? कशा पद्धतीनं हे रेस्क्यू सुरू आहे? डहाणू कोस्टगार्ड जे केंद्र आहे ते इथून काही अंतरावर त्यांची टीम आहे. त्याचप्रमाणे दमनवरून रेस्क्यू बोटी मागवलेल्या आहेत. पालघरचे पोलीस अधीक्षक RDC यांची सुद्धा टीम आहे आणि ज्या ज्या अग्निशमन दलाचे टीम्स आहेत आणि बोटीने जेवढं शक्य होईल तेवढं ते जे अंतर आहे ते अंतर त्यांनी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे बेपत्ता आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी जवळपास 10 ते 12 बोटी त्या ठिकाणी असाव्यात अशी प्राथमिक माहिती मिळते. हर्षद, ही दुर्घटना जिथे घडली आहे ते ठिकाण समुद्र किनाऱ्यापासून किती अंतरावर आहे? कसा नेमका इथला समुद्र किनारा आहे त्याबद्दल काय काय माहिती आहे? डहाणू समुद्र किनारा पासून साधारण 2 नॉटिकल अंतरावर ही घटना घडलेली आहे. समुद्र किनाऱ्यावरून हे जे अंतर आहे ते साधारण 2 नॉटिकल आहे आणि तिथे ही घटना घडलेली आहे. हर्षद, खासगी बोटीतनं ही सगळी मुलं मुली फिरायला गेले होते असं समजतंय सध्या तरी. कशा पद्धतीने ते खासगी बोटींचे हे सगळे व्यवसाय सुरू असतात त्याबद्दल काय माहिती मिळते? जिल्हा प्रशासनाचा त्यांच्यावर वचक नाहीये का? कारण ही दुर्घटना घडल्यानंतर निश्चित अशा चर्चांना उधाण येणार आहे. साधारण डहाणू हा मासेमारी करणारा भाग आहे, त्याच्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. बोटी इकडे अवेलेबल असतात आणि एक बीच असल्यामुळे तिथे पर्यटक पण असतात. मात्र आता पर्यटनाच्या दृष्टीने बोटींची कुठे तयारी नसते किंवा ठेवलेले नाहीत, पण खाजगी काही मच्छीमार जे आहेत ते त्यांच्या बोटी अशा देत असतात आणि त्यातूनच हा प्रकार घडला. किंवा चित्रात जी मुलं आहेत ती काही स्थानिक इथे असतात, त्यांच्याही नातेवाईकांची ती बोट असेल किंवा त्यांच्या ओळखीची असण्याची शक्यता वर्तवली जाते. सुवर्णा. हर्षद, खासगी बोटीतून हे सगळी मुलं गेले होते. आता जिल्हा प्रशासनाशी तुमचं काही बोलणं झालंय का? त्यांच्याकडून काय काय माहिती दिली जाते? आता मी पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगची बोलल्यानंतर त्यांनी माहिती दिली आपल्याला. साधारण 25 जण आपण रेस्क्यू केलेली आहेत आणि बाकी जे रेस्क्यूचं काम आहे, जे बेपत्ता आहेत त्यांचं तपास सुरू आहे आणि काही वेळातच आम्ही तुम्हाला माहिती देऊ असं त्यांनी आताच मला सांगितलेलं आहे. सुवर्णा.
हर्षद, सध्याची काय परिस्थिती आहे? जे 11 बेपत्ता मुलं मुली आहेत त्यांच्याबद्दल काही माहिती मिळू शकते? ही जी मुलं जी बेपत्तामध्ये त्यामध्ये यांची विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याचं समजतं आणि त्याच्यातच विद्यार्थी शोध आहे तो एक हर्षद, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये. पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सध्याची ही दृश्य आपण ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे त्या समुद्र किनाऱ्याची दृश्य आपण पाहतोय. 25 विद्यार्थ्यांना सुखरूप वाचवण्यात आलेलं आहे. 11 विद्यार्थी अजूनही बेपत्ता आहेत. या विद्यार्थ्यांचा शोध घेतला जातोय. युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू आहे. समुद्र किनाऱ्यापासून 2 नॉटिकल अंतरावर ही दुर्घटना घडलेली आहे. 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा या बोटीत हे सगळे विद्यार्थी होते. हे सगळे यांचं संपूर्ण फ्रेंड सर्कल होतं आणि ते सफरीसाठी गेले होते असं सध्या तरी कळतंय. मात्र खाजगी बोटीतनं जात असताना कुठल्याही पद्धतीची काळजी घेतली गेली नाहीये आणि जास्त प्रमाणात यात प्रवासी बसवल्या गेले आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी किंवा मग सेल्फीच्या नादात बोटीचा तोल जाऊन ही दुर्घटना घडली असावी अशी सध्या तरी शक्यता वर्तवली जाते. मात्र बोट बुडतीये हे लक्षात आल्यावर मालकानं तिथून समुद्रात उडी घेऊन पळ काढला असण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. या बोटीच्या मालकाचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय आणि ज्या मुलांना वाचवण्यात आलंय त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातल्या 2 मुली अत्यवस्थ असल्याचं कळतंय. मोठ्या प्रमाणात गर्दी या समुद्र किनाऱ्यावर झाली आहे. एकतर बघ्यांची गर्दी आहे समुद्र किनारा असल्यामुळे आणि शनिवार असल्यामुळे पर्यटकांचीही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाली आहे. शिवाय ज्या विद्यार्थ्यांचा या बोटीत समावेश होता त्यांचे पालक आणि नातेवाईक सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात जमलेत. जिल्हा प्रशासनाकडून युद्ध पातळीवर हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मात्र अजूनही बेपत्ता 11 विद्यार्थ्यांचा शोध लागू शकलेला नाहीये. इतर वाचलेल्या सगळ्या 25 विद्यार्थ्यांवर या ठिकाणी जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डहाणूतल्या KL पोंडा शाळेचे हे विद्यार्थी होते. खाजगी बोटीतून हे सगळे फिरायला गेले होते. 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. जे 11 जण बेपत्ता आहेत त्यात मुलींची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. तुर्तास तरी 25 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. ही तिथली दृश्य आपण पाहतोय डहाणूतल्या समुद्र किनाऱ्याची. शनिवार असल्यामुळे एकतर आधीच पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे आणि आता दुर्घटना घडल्यानंतर या सगळ्या मुलांचे पालक नातेवाईक या ठिकाणी गर्दी करायला लागलेत. यानंतर आणखी एका दुर्घटनेची बातमी आहे. मुंबईतून ONGC कडे निघालेलं हेलिकॉप्टर बेपत्ता झालंय. ते डहाणू परिसरात कोसळल्याची भीती व्यक्त करण्यात येते. या हेलिकॉप्टरमध्ये ONGCचे 7 कर्मचारी होते. सकाळी 10:20 सुमाराला हेलिकॉप्टर जुहूहून निघालं होतं. नंतर हवाई वाहतूक विभागाशी या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. प्रशासनाकडून या हेलिकॉप्टरचा शोध अद्यापही सुरूच आहे. हे बेपत्ता हेलिकॉप्टर कुठे आहे याचा शोध अजून लागू शकलेला नाही. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडून. प्रशांत, सकाळी 10:20 जुहूहून हे हेलिकॉप्टर निघालं होतं. त्यानंतर जो संपर्क तुटलेला आहे तो अजूनही संपर्क होऊ शकलेला नाहीये हेलिकॉप्टरशी. काय आत्ताची माहिती आहे? सुवर्णा, अतिशय धक्कादायक आणि अतिशय चिंताजनक आता माहिती जी आहे ती आपल्याकडे. त्यामुळे डहाणू पासून 20 नॉटिकल माइलवर या जो विमानाचे या ज्या हेलिकॉप्टरचे काही पार्ट्स त्या ठिकाणी बघायला मिळाले आहेत. म्हणजेच या ठिकाणी क्रॅश लँडिंग झाली आहे किंवा ते कोसळण्याची पूर्ण माहिती कोस्टगार्ड तर्फे आपल्याला देण्यात आलेली आहे. हे विमान आहे, हे जे हेलिकॉप्टर आहे ते डॉल्फिन जातीचं VT PWA हे कॉलसाइन असलेलं हे जे विमान होतं, हे जे हेलिकॉप्टर होतं, हे सकाळी 10:20 याने एअरबर्न केला. म्हणजे ते उडालेलं आहे, हवेत गेलेलं आहे आणि ते 10:58 ते त्या ONGCच्या साईटवर पोहोचणे अपेक्षित होतं. मात्र 10:35 मुंबईपासून 30 नॉटिकल माइलवर त्याचा एक शेवटचा संपर्क वाहतूक कंट्रोलशी झाला, ATCशी झाला होता. त्यानंतर हे जे हेलिकॉप्टरच्या आतमध्ये जे 2 पायलट आहेत त्यांचा आणि ATCचा काही संपर्क झाला नव्हता. हे जे हेलिकॉप्टर आहे, ह्या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 7 जण होते. म्हणजे 5 प्रवासी होते आणि त्यात 2 हे विंग कमांडरच्या धर्तीवरचे हे विंग कमांडर, रिटायर विंग कमांडर असतात.
ते पायलट होते आणि अतिशय योग्य रीतीने चालवणारे हे पायलट होते. प्रशिक्षित अतिशय प्रशिक्षित पायलट होते हे. त्याच्यात आणि त्यानंतर हे जे हेलिकॉप्टर आहे जे ATCशी संपर्क झाला नाही. त्यानंतर आता जो काही थोड्या वेळापूर्वी जी माहिती मिळालेली आहे आपल्याला त्यानुसार हे जे डहाणू पासून 20 नॉटिकल माइलवर त्याचे जे काही पार्ट सापडलेले आहेत आणि त्यानुसार कोस्ट गार्ड आणि बाकीचे जे यंत्रणा आहेत त्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्याचा शोध सुरू केलेला आहे. आणि आपल्याला आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार एक मृतदेह आता जस्ट आपल्याला माहिती मिळते एक मृतदेह हा ताब्यात मिळालेला आहे. पण पुन्हा एकदा असेच होतं की हे जे ऍक्सिडेंट झालेलं आहे हे त्यामुळे हे ऍक्सिडेंट का झालं नेमकं कशामुळे झालं. विमानामध्ये जे हेलिकॉप्टरमध्ये बसलेले जे प्रवासी होते त्यांनी लाईफ जॅकेट घातले होते का, म्हणजे त्यांनी सुरक्षेची काळजी घेतली होती का, किंवा हे जे हेलिकॉप्टर आहे याची सुरक्षा चाचणी झाली होती का, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आता पुढे येतील. पण हे जे पवन हंसच्या कंपनीचं हे हेलिकॉप्टर असतं आणि ONGC साठी ते चालवलं जातं. विमानातून ह्या हेलिकॉप्टर जुहू मधून हे याचे उड्डाण होत असतात आणि हे ज्या तेल कंपनी आतमध्ये तिथे विहीर आहे तिथपर्यंत हे घेऊन जात असतात आणि त्यानुसार रोजच्या रोज म्हणजे अर्ध्या 15-15 मिनिटांनी यांचे हेलिकॉप्टर या विहिरीवर जात असतात आणि तिथून पुन्हा येत असतात. अनेक शेकडो प्रवासी शेकडो जे कामगार आहेत त्या याच्यातून प्रवास करत असतात. पण आजची ही सर्वात दुर्घटना अशी घडली आणि याच्यामध्ये आता हे 7 जण प्रवासी होते. त्यातल्या कोणी रेस्क्यू झाले आहेत का, कोणी वाचले आहेत का, कोणी पोहून कुठे किनाऱ्यावर लागले आहेत का, कुठल्या बोटीत गेले आहेत का, आता सगळ्या तपास घेत आहेत. का कोणाचा मृत्यू झाला आहे याचाही तपास आता कोस्ट गार्डकडनं घेण्यात येत आहे. प्रशांत, या सगळ्यांचा शोध घेतला जातोय पण तुम्ही आता म्हणालात की एक मृतदेह सापडल्याची बातमी सुद्धा येते. त्या संदर्भात काय माहिती मिळते? कारण काही वेळापूर्वी डहाणू समुद्र किनाऱ्यावरून 40 विद्यार्थ्यांना घेऊन एक बोट सुद्धा निघाली होती. त्या बोटीचा सुद्धा अपघात झालेला आहे. त्यातले सुद्धा 11 विद्यार्थी बेपत्ता असल्याची बातमी आहे आणि आता तुम्ही सांगताय की एक मृतदेह 20 नॉटिकल अंतरावर सापडलेला आहे. तर काय काय इतर अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच हे जे दुर्घटना घडलेली आहे याच्यामध्ये आपल्याला जे कोस्ट गार्डकडनं जी माहिती आलेली आहे त्याच्यानुसार एक वन बॉडी रिकवर्ड म्हणून असं त्यांनी कळवलेलं आहे. पण ती बॉडी कोणाची आहे, नेमकं कोणाची आहे, त्याच्यामध्ये हेच प्रवासी आहेत का की आणखी कोण आहे किंवा याच प्रवाशांमधला कोण आहे याची अजून आपल्याला माहिती मिळाली नाही. कारण की कोस्ट गार्डचं जे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे पूर्णपणे समुद्राच्या मध्यावर आहे आणि त्यामुळे त्यांचा संपर्कही काही होत नाहीये. मात्र जी एक मृतदेह त्यांच्या सापडलेला आहे हे मात्र निश्चित झालेलं आहे. ठीक आहे प्रशांत, तुमच्याकडनं वेळोवेळी सगळे अपडेट्स घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. तर यातना डहाणू परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळल्याची भीती व्यक्त केली जाते. हेलिकॉप्टरचे काही अवशेष सापडले आहेत आणि एक मृतदेह सुद्धा सापडल्याची माहिती मिळते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.